विद्यार्थी मित्रांनो, दिवाळी अतिशय जवळ आली आहे आणि परीक्षेचे पण 1-2च पेपर शिल्लक राहिलेत. अशा वेळेस घरामध्ये सर्वात जास्त चर्चा जी चालू असते ती म्हणजे दिवाळीमध्ये कपडे घेण्याची, आणि त्याच्यापेक्षाही जास्त चर्चा असते ते म्हणजे दिवाळीमध्ये फटाके घेण्याची. मला माहिती आहे की पाऊस, सुरसुऱ्या, तुम्ही त्याला फुलबाजा पण म्हणता, भुईचक्कर, ते स्काय शॉट आणि कितीतरी लक्ष्मी बॉम्ब, लढ, असे कितीतरी प्रकार आहेत जे आपण दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाजवतो. खरं तर त्यांचा आवाज, त्यातून निघणारा तो प्रकाश, या सगळ्या गोष्टी आपल्याला असं मन मोहून टाकतात, छान वाटतं असं. आणि कुणी जास्त वाजवलं याचा एक आनंद असतो. कुणाच्या घरासमोर जास्त कचरा आहे याच्यावरून आपली श्रीमंती पण आपल्याला लोकांना दाखवायची असते. मग कुणी 1000चा लढ, कुणी 5000चा लढ, कुणी 10,000चा लढ, याही सगळ्या गोष्टी करत असतो आपण. आणि आपल्याला ते खूप आवडतं. आता तुम्ही लहान लेकरं आहात, तुम्हाला आवडायलाही हवं. दिवाळी आली की त्याचं आपल्याला आकर्षणही असतं. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट मात्र आपण थोडीशी विसरून जातो, ती म्हणजे त्यातला आवाज ध्वनी प्रदूषण करतोय. त्यातून निघणारा जो धूर आहे तो संपूर्ण हवेचं प्रदूषण करतोय. आणि त्याचे जे उरलेले पार्ट आहेत जे मोस्टली आपल्या आजूबाजूच्या गटारात जातात आणि गटाराच्या माध्यमातून पुन्हा त्या गटारी नदीत सोडल्या जातात, जलप्रदूषण पण करतोय. म्हणजे अशी विषारी दारू जी त्या फटाक्यात भरलेली असते, त्या दारूच्या माध्यमातून, म्हणजे फटाक्यातली दारू बरं का, त्याच्या माध्यमातून आपण आनंद व्यक्त करतो. बरं, अनेक विद्यार्थी असे लक्ष्मी बॉम्ब फोडतात. आपण लक्ष्मीचं पूजन करतो, हो की नाही? मग तो लक्ष्मी बॉम्ब तुम्ही जेव्हा फोडता तेव्हा त्या माता लक्ष्मीचे असे शेकडो हजारो तुकडे झालेले दिसतात, आपल्याला रस्त्यावर पडलेले दिसतात. आनंद आहे ह्याच्यामध्ये? नाही. ज्या माता लक्ष्मीची आपण पूजा करायची त्याच माता लक्ष्मीचे फटाके घ्यायचे आणि ते फोडायचे, आणि त्या फटाक्याच्या माध्यमातून फुटलेली ती माता लक्ष्मी अशी रस्त्यावर पडतीये. किती वाईट गोष्ट आहे नाही का? हे अतिशय चुकीचं आहे. काय होतं, अनेकदा आपल्याला कोणीतरी सांगणारं नसलं की अशा गोष्टी होत असतात. तुम्हाला लहानपणी ती गोष्ट आठवत असेल की एका डबक्यामध्ये सगळे मुलं, लहान लहान मुलं सगळे दगडं मारायचे आणि मग त्यांचा तो खेळ होता. एक मोठा बेडूक बाहेर येतो आणि सांगतो की तुमचा तो खेळ होतो, आमचा जीव जातो. सगळ्या मुलांना कळतं की आपण असं करायला नको. म्हणजे मुलं मूर्ख नाही आहेत, मुलांना समजतं या संपूर्ण पृथ्वीचं पर्यावरण कसं व्यवस्थित राखायचं आहे. कारण तिथून निघालेला धूर पुन्हा आपल्याला श्वसनाच्या माध्यमातून आतमध्ये घ्यायचं आहे की नाही? हे मुलांना सगळं कळतं, पण कोणीतरी सांगितल्याशिवाय कळत नाही. मग जर आपल्याला अनेकदा जे फटाके उडवायचे असतात ते विदेशी कंपन्यांनी बनवलेले फटाके असतात आणि आपल्याकडं ते येतात, तो संपूर्ण पैसा दुसऱ्या देशामध्ये जातो. मग दुसरा देश श्रीमंत होतो, आपला देश, तुमच्या लक्षात येतं. मग असे फटाके वाजवून आपल्या देशाचं वायू प्रदूषण करायचं, आपल्या देशाचं जलप्रदूषण करायचं, आपल्या देशाचं साऊंड पोल्युशन करायचं, आणि फायदा मात्र दुसऱ्या देशाचा करायचा. हा कुठला न्याय आहे? त्यामुळं दिवाळीचे हे पवित्र दिवस आपण अतिशय छान साजरे करूया. आईला उत्तम गोडधोड छान बनवायला सांगूया. आपल्या आवडीचे सगळ्या प्रकारचे लाडू, करंजा, वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्याचे प्रकार, चकल्याचे प्रकार, शंकरपाळे, याच्यावर छान जोर देऊया. आपल्यासाठी छान कपडे घेऊया आणि जो आपण सगळंच प्रदूषण करून पैसा वाया घालणार होतो त्या पैशातून एका घरामध्ये फराळ देऊया, एका घरामध्ये 4 दिवे देऊया गरिबाच्या. म्हणजे दिवाळीच्या दिवशी त्यांच्याही घरी दीपप्रज्वलन झालं पाहिजे. मातीपासून बनवलेले दिवे जे आपल्याच देशातले, आपल्याच आजूबाजूच्या लोकांनी बनवलेले आहेत ते विकत घेऊया. म्हणजे आपल्या स्थानिक रोजगारांना प्राधान्य मिळेल. आपल्या देशामध्ये बनलेले कपडे घेऊया. विचारूया का हे देशामध्ये बनलेलं आहे तरच मी घेणार आहे, असं ठणकावून सांगूया.
आणि आपला देश आपल्या छोट्याशा प्रयत्नातून समृद्ध करूया. आणि दिवाळी अशी छान झगमगाटात, छान उत्साहात साजरी करूया. छानसा आकाशकंदील लावूया. वसुबारस असते, लक्ष्मीपूजन असतं, धनत्रयोदशी असते, पाडवा असतो, भाऊबीज असते. हा प्रत्येक सण आपल्या आपल्या परंपरेनं साजरा करूया. आणि मग बघा किती आनंद येतो. तर आजपासून शपथ घेऊया की असले फटाके फोडून माझ्याच देशाचं नुकसान करायचं आणि कुठल्या तरी देशाला श्रीमंत करायचं नको ना. हे करूया, चालेल ना? असं करायचं का आपण ही दिवाळी शुद्ध दिवाळी, सात्विक दिवाळी अशी साजरी करूया. समर्थ भारत, संपन्न भारत, समृद्ध भारत निर्माण करण्यासाठीची दिवाळी साजरी करूया. या दिवाळीमध्ये जर काही विकत घेत असाल तर ती गोष्ट मेड इन इंडिया असेल तरच विकत घेऊया. मग गाडी घ्यायची असेल किंवा छोटासा दिवा घ्यायचा असेल, काहीही फक्त भारतात तयार झालेलं घेऊया. पुन्हा एकदा भारताला सुजलाम सुफलाम आणि सर्वश्रेष्ठ विश्वगुरु भारत बनवूया. चालेल? मला खात्री आहे एक एक आपला छोटासा प्रयत्न या देशाला पुन्हा एक विशाल देश निर्माण करणार आहे. चालेल करायचं असं? येस. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसोबत संवाद साधतोय. ही दिवाळी आपण एक शुद्ध सात्विक दिवाळी, पवित्र दिवाळी साजरी करूया.